सत्य घटना, प्रेरणादायी कथा. कॅन्सर झालेल्या या मुलाला डॉक्टरांनी 10 दिवस जगेल असे सांगितले. परंतु त्याची असामान्य कारकीर्द पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मला कधीही बरं न होऊ शकणारा कॅन्सर झाला होता. तेव्हा डॉक्टर म्हणाले की या मुलाला घरी घेऊन जा, स्पेंड टाईम विथ हिम. आता मी काहीही करू शकत नाही. या जगात निर्णय घेण्याचा हक्क प्रत्येकालाच असतो. पण असा निर्णय जो आपल्या माणसांचे जगाचे भवितव्य बदलू शकतो, असा निर्णय फार कमी लोक घेऊ शकतात. असाच एक निर्णय माझ्या आईने घेतला. माझ्या आईने डॉक्टरांना विचारले, माझ्या मुलाच्या जगण्याचे किती चान्सेस आहेत? मग डॉक्टरांनी 96% माझा मृत्यूच होईल असे सांगितले. माझ्या आईने त्या 96%कडे न पाहता उरलेल्या 4%कडे पाहिले आणि मला घरी घेऊन आली. अमेरिकेतून आलेल्या एका डॉक्टरांनी माझ्या आईची भेट घेतली. त्यांनी माझ्या आजारावर एक औषध टेस्ट करतो आहे असे सांगितले. अजून ते औषध माणसांवर ट्राय केलेले नव्हते, फक्त प्राण्यांवर ट्राय झाले होते. ते डॉक्टर केवळ 25 मुलांवर ते औषध ट्राय करणार होते. एकही क्षण न गमावता आईने डॉक्टरांना होकार कळवला. पहिल्या महिन्यात 25 पैकी 20 मुले दगावली. काही दिवसातच अजून 4 गेली. मी एकटा उरलो होतो. रोज डॉक्टर येत आणि त्यांच्या बॅगमधून औषध काढून देत असत. इंग्लिश डिक्शनरीमध्ये लव या शब्दापेक्षा होप हा शब्द जास्त पॉवरफुल आहे असे मला नेहमी वाटते. लोकांना वाटेल मी वाचलो म्हणजे फार लकी होतो, पण मी लकी नव्हतो मित्रांनो. माझ्या आईने मला लकी बनवले. ज्या औषधाने 24 मुलांचे प्राण वाचू शकले नाही, ते औषध हृदयावर दगड ठेवून ती रोज मला टोचत होती. मग तो दिवस उजाडला. डॉक्टरांनी मी बरा झालोय अशी बातमी दिली. मग मला सोडताना ते माझ्या आईला म्हणाले, हा मुलगा कधीही खेळू शकणार नाही, शाळेत जाऊ शकणार नाही. याने आपले टीनएज पाहिले तरी तो चमत्कार असेल. पण आपण चमत्कारांवर विश्वास ठेवतोच. मी दवाखान्यात असताना आईने मला एक बॉल आणून दिला होता. तो मी तिच्याकडे फेकत असे. हळूहळू आईने अंतर वाढवले आणि माझ्यासमोर आव्हाने उभी केली. मला त्या आव्हानांना जिंकणं आवडू लागलं होतं. एक दिवस मी आईला म्हणालो, माझे स्वप्न आहे, मी अमेरिकेत बेसबॉल खेळणार. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात काय करू शकतात हे कोणीच सांगत नाही, पण तुम्ही काय करू शकत नाही हे मात्र सगळेच सांगत सुटतात. माझ्या स्वप्नात अनेक अडथळे आले. मला ताप यायचा, मला मेंदूज्वर झाला. माझ्या आयुष्यात मला पहिला हार्ट अटॅक आला तेव्हा मी अवघ्या 12 वर्षांचा होतो. लोक म्हणायचे मी काहीही करू शकणार नाही. मी मात्र तेच करण्यासाठी झटत होतो. वयाच्या 17व्या वर्षी मी अमेरिकेत बेसबॉल खेळायला गेलो. एक स्वप्न सत्यात उतरले. पण आयुष्य हे रोलर रोस्टरसारखे असते. क्षणात तुम्ही करिअरच्या उत्तुंग शिखरावर असतात आणि दुसऱ्या क्षणाला आयुष्य तुम्हाला जमिनीवर आणून आपटतात. ज्या बेसबॉलसाठी मी झटलो, तो बेसबॉल खेळताना वयाच्या 18व्या वर्षी माझे करिअर संपवणारा दुसरा हार्ट अटॅक आला. मला घरी पाठवण्यात आले. नियती माझ्याशी अत्यंत अनफेअरपणे वागत आहे असे मला वाटत असायचे. मी डिप्रेशनमध्ये गेलो. रोज झोपताना मी प्रार्थना करायचो, देवा मला उचलून घे. पण दुसऱ्या दिवशी मला जाग येत असे. तो परमेश्वर माझी ही प्रार्थना ऐकत नव्हता. मला मृत्यू येत नव्हता. पण परत मला माझा परमेश्वर इथेच भेटला, आईच्या रूपात. तिने मला निराशेतून बाहेर काढले. नंतर मी बँकेची नोकरी जॉईन केली. एक दिवस एक उंचपुरा माणूस जो बँकेचा CEO होता, त्याचे मला बोलावणे आले. आपण बोलायला हवे. आम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये बसलो. त्याने मला प्रश्न विचारला, पुढच्या 5 वर्षात तू कुठे असशील? मी विचार केला आणि मला आईचे शब्द आठवले. दगड मारायचाच असेल तर चंद्राला मार. चंद्राला नाही लागला तर किमान कुठल्या तरी तारेला नक्की लागेल. मी बॉसला म्हणालो, तुमच्या खुर्चीत. मित्रांनो, असे कोणत्याही बॉसला म्हणू नये, कारण असे म्हणणे कोणत्याही बॉसला आवडत नाही. माझ्या बॉसला पण आवडले नाही. त्याने माझा द्वेष करायला सुरुवात केली. मला त्रास द्यायला लागला. पण मित्रांनो, हा द्वेष आणि हा होणारा त्रास माझ्या महत्त्वाकांक्षेचे फ्युएलच ठरले. मी बेदम काम करायला लागलो. वर्षभरात मी ऑस्ट्रेलियाचा यंगेस्ट बँक मॅनेजर झालो. 2 वर्षात यंगेस्टिक एरिया मॅनेजर, 3 वर्षात यंगेस्टिक स्टेट मॅनेजर, 4 वर्षात यंगेस्टिक नॅशनल मॅनेजर झालो. वयाच्या 23व्या वर्षी माझ्या हाताखाली 600 माणसं काम करत होती आणि मी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मिळून आमच्या बँकेच्या 20 बँक ब्रँचेस सांभाळत होतो. माझ्याकडे $1 मिलियन घर होते, अर्मनचे सूट होते, रोलेक्सचे घड्याळ होते, लाखो डॉलरची कार होती.
पण हे यश मटेरियलिस्टिक होते. आपण या जगात राहतो, जगाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण जगाला काय दिले याचा विचार करणे जास्त महत्त्वाचे नाही का? हे जग माणसांना राहण्यासाठी चांगली जागा कशी देऊ शकतो याचा विचार करणे जास्त महत्त्वाचे असते. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य वेचले त्यांना आपण काहीतरी द्यायला हवे. मागील 16 जूनला असाच एक क्षण माझ्या आयुष्यात आला. जी माझ्यासाठी सर्वस्व होती आहे अशा माझ्या आईसाठी मी एक आलिशान घर घेतले. मी आईपासून एक गोष्ट लपवली होती. मी 7 वर्षाचा असताना डॉक्टरांनी आईला जे सांगितले होते ते मी ऐकले होते. पण मला काहीही माहिती नाही अशा आविर्भावात मी आईला विचारले, आई, डॉक्टर काय म्हणाले? त्यावर आई म्हणाली होती, काही नाही, सर्व ठीक होईल. मला जेव्हा पहिला हार्ट अटॅक आला तेव्हा आई म्हणाली होती, सर्व ठीक होईल. सर्व ठीक होईल हे वाक्य माझ्यावर ऋण होते, पण दैव बघा, यावर्षी मला मात्र तिचे हे ऋण फेडण्याची संधी मिळाली. आईच्या घशात 4 ट्यूमर डिटेक्ट झाले. तेव्हा आईने विचारले, डॉक्टर काय म्हणाले? सर्व ठीक होईल. तुम्ही किती वेळ या पृथ्वी तलावर जगले याला महत्त्व नाही. इथे असताना तुम्ही काय केले याला सर्वात जास्त महत्त्व आहे. तुमचे आयुष्य तुम्ही रिमार्केबल जगतात की नाही हे महत्त्वाचे आहे. आपण घेतलेला एकूण एक श्वास, एकूण एक संधी महत्त्वाची आहे. आपल्याला मिळालेले हे आशीर्वाद आहे आणि आपण याचे सोने करू शकतो की नाही हे महत्त्वाचे आहे. आज मी तुम्हाला आव्हान करतो, तुम्ही तुमच्या आयुष्याचे सोने करा. किमान माणसासारखे जगा. तुमच्या जगण्याने तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला गर्व वाटेल असे काहीतरी करा. मित्रांनो, त्या व्यक्तीचे नाव होते मायकल क्रॉसलँड. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.